कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी 2025-26 या हंगामातील सुमारे 650 कोटी रुपयांची एफआरपी अद्याप शेतकऱ्यांना न दिल्यानं मोठं आर्थिक संकट निर्माण झालंय। मार्च अखेर पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत जवळ येत असताना शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्यानं त्यांची चिंता वाढली आहे। ऊसाचं गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत एफआरपी देणं बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी हा नियम पाळलेला नाही। त्यामुळे शेतकरी संघटनांकडून संताप व्यक्त केला जातोय। मार्च अखेरपर्यंत कर्जफेड न झाल्यास शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येणार आहेत। यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त व्याजाचा भार पडण्याची शक्यता आहे। थकबाकीदार कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करून साखर साठा जप्त करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह वसूल करावेत अशी मागणी करण्यात येतेय। केवळ चालू हंगामच नव्हे तर मागील हंगामातील थकीत रक्कमही देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। आगामी काही दिवसात थकबाकी न मिळाल्यास कारखान्यांवर आणि साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी निवेदनाद्वारे प्रादेशिक सहसंचालक यांना दिलाय। आमची मागणी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जय शिवराय किसान संघटना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं जर या कारखान्याचे या शेतकऱ्यांचे पैसे 1 महिन्यामध्ये नाही मिळाले तर साखर आयुक्त कार्यालयासमोर जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत। दुसरा एक मुद्दा आहे, चालूचं सुद्धा कोल्हापूर विभागातील साखर कारखान्याने जवळपास 750 कोटी अद्याप एफआरपी दिलेली नाही। ही थकीत एफआरपी व्याजासह मिळावी याबाबत आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। कारण मार्च अखेर असल्यामुळं जर आमची देणी बँकाकडे थकली, सोसायटीचं पीक कर्ज नाही भागलं किंवा बँकांचं पीक कर्ज, तर आम्ही थकीतमध्ये जाऊ। सरकारनं जाहीर केलेले 50,000 रुपये अनुदानाला ही शेतकरी पूर्ण मुकणार आहे। कारण सरकारनं सप्टेंबर 25 अखेर थकीत धरलेलं आहे आणि चालू शेतकऱ्यांचा आता देणार आहे, म्हणजे साल कुठलं गृहीत धरलेलं नाही। त्यामुळे जर मार्च अखेर आमच्या सोसायट्या नाही भागल्या किंवा पीक कर्ज नाही भागलं तर होणाऱ्या व्याजाच्या मुकायला जे व्याज आमचं किंवा अनुदानाला मुकल त्याला सर्वस्वी कारखानदारांनी साखर आयुक्त साखर सहसंचालक कार्यालय जबाबदार असणार आहे। याबाबत आम्ही आता इशारा दिलेला आहे आणि याचं जर 31 मार्चपर्यंत जर एफआरपी नाही मिळाली 30 मार्चपर्यंत तर आम्ही इथं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। यावेळी शिवाजी माने, वैभव कांबळे, संभाजी चौगुले, संभाजी साबळे, विलास पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।